नमस्कार मंडळी. तर आजची आपली रेसिपी आहे शेवग्याची आमटी. तर चला रेसिपी बघूया. इथे मी शेवग्याच्या शेंगा 5 ते 10 मिनिटं असंच भिजवत ठेवणार आहे आणि त्याला थोडंसं असं चारी साईडने असं करून घ्यायचं आणि याला आता आपण गॅसवरती डायरेक्ट भाजणार आहोत. आता मी कांद्यासोबत इतर कोणते मसाले टाकणार आहे ते सांगून घेते. कोथिंबीर, लसूण, एक हिरवी मिरची आणि कढीपत्ता. पॅनमध्ये मी हिरवी मिरची, लसूण, कढीपत्ता, कोथिंबीर, पांढरे तीळ यांना चांगलं मंद आचेवरती भाजून द्यायचं. कांदा टाकते भाजून घेतलेला. आता यांना चांगलं आपण थंड होऊन मिक्सरला लावून घेणार आहे. मिक्सरला फिरवून घेते. आता मी यामध्ये थोडं कांदा लसूण मसाला ॲड करते आणि मीठ. ग्रेव्ही मसाला रेडी झालेला आहे. कढईमध्ये मी तेल तापवत ठेवलेलं. आता मी याच्यामध्ये आपल्या शेवग्याच्या शेंगा सोडते. तेलामध्ये चांगल्या परतवून घ्यायच्या त्या. आता हे झालेलं फ्राय ह्यांना मी साईडला काढून देते. आता आपण तयार केलेला मसाला टाकून घेणार आहे. आता मी कांदा लसूण मसाला ॲड करते. हळद थोडी, काश्मीरी लाल मिरची पावडर मिक्स करून घ्यायचं चांगलं. आता आपल्या मसाल्याला चांगलं तेल सुटलेलं आहे. ह्याच्यात मी शेवग्याच्या शेंगा टाकून घेते ज्या आपण फ्राय करून घेतल्या होत्या. यांना पण व्यवस्थित मिक्स करायचं. मागच्या टायमिंगला मी तुम्हाला शेवग्याची डाळ कशी बनवायची ते दाखवलं होतं. आज मी शेवग्याची भाजी कशी बनवतात किंवा शेवग्याची आमटी ते दाखवते. आमटीला चांगलं तेल सुटलं. आता मी 1 ग्लास पाणी ॲड करून घेते आणि अजून थोडं अर्धा ग्लास पाणी ॲड करते. म्हणजे एकूण मी 1.5 ग्लास पाणी ॲड केलं. वरतून कोथिंबीर घालते. आता इथे आपली भाजी झालेली आहे. आता आपण याला सर्व करायला घेऊया. तुम्हाला जर ही माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.